आता इतकं गोड बाळ झोपल्यानंतर तिला उठवायची इच्छा तरी कशी होईल? तिला तसंच ठेवलं. माझं पार्सल आलं होतं काल, ते मी ओपन केलं. सखी उठल्यानंतर बाप लेकींनी त्यांचं काम करायला घेतलं. आजकाल तिलाही हे खूप आवडतंय. नंतर तिला छान तयार केलं. तीच आम्हाला सांगत होती, की चला लिफ्टमध्ये. जणू तिला कळलं होतं, की आम्हाला तिच्या फोटोशूटला जायचं आहे. आम्ही लांब गेलो होतो फोटोशूटला हडपसर साईडला. तिथे गेल्यानंतर सेट तर ऑलरेडी रेडी होता. त्यामुळे खूप जास्त काही तयारी करायची नव्हती. ताईने तिचं नावही लिहून ठेवलं होतं छान. ही गोड नऊवारी घातली आणि फोटोशूट करायला सुरुवात केली. आम्ही सगळे खूप मेहनत करतो तिच्या फोटोशूटला, कारण तिचे फोटो पण खूप गोड गोड येतात. आणि ही दीदी तर नेहमी येते सखीच्या फोटोशूटला, खास तिला हसवायसाठी. तिचा ड्रेस चेंज केला, तिला हा छान ड्रेस घातला. यात आम्ही थोडे थोडे फोटो काढू दिले, पण नंतर तिचा मूड ऑफ झाला, मग आम्ही शूट बंद केलं. येता येता कालिका डेअरीला थांबलो, कारण मला तिथलं सगळंच खूप आवडतं. मोस्टली तर सुरळीची वडी आणि समोसा. मग तो खाल्ला. घरी आल्यानंतर छकीने छोटी झोप काढली आणि ती प्रॉपर चार्ज झाली. मग मस्ती सुरू झाली, कंबर हलवणं, किचनमध्ये पप्पाला बघणं सगळं सुरू होतं. निखिलने तिची छान तेल मालिश केली आणि अशी हेअरस्टाईल केली. ती मला आवडली नाही म्हणून तिची छोटीशी अशी वेणीही घातली. रात्री मस्त फुटबॉलची मॅच चालू होती. ती बघत बघत असा संपला दिवस.